की डाळिंब मर रोग एकदा सुरुवात झाली की तो थांबण्याचं नावच घेत नाही। तर हा डाळिंब मर रोग कशामुळे होतो? पण येतानाच जर रोगट आलं तर मग मात्र व्यवस्थापन करणं खूप क्लिष्ट आहे। तर त्या लेवललाच आपल्याला रोपाची लागण करायची की त्याच्यावरती अतिरिक्त माती खोडाला लागणार नाही याची काळजी आपल्याला खूप घेणं गरजेचं आहे। आणि असं लक्षात येतं की झाडं उपसल्यानंतर आजूबाजूला मरचं प्रमाण आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतं। अशा पद्धतीने आपल्याला हे कन्सिस्टंट ट्रीटमेंट चालू ठेवायची का तर मर रोग पसरू नये म्हणून। 50% मर झाली, ट्रीटमेंट सुरू केली आणि ते झाड पूर्ण गेलं, शेतकऱ्यांच्या डोक्यात काय येतं की आपली ट्रीटमेंट फेल केली, असं नाहीये। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी युवराज देशमुख आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कृषी विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपल्यासोबत पुन्हा एकदा श्री अनिल निवृत्ती देशमुख सर हे उपस्थित आहे। सर नमस्कार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार सर। मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागची जी आपण व्हिडिओ केली होती तेलकट डाग, डाळिंब तेलकट डाग रोग नियंत्रणावर, यावर शेतकरी मित्रांचा खूप चांगला प्रतिसाद आला। त्यावर मी प्रत्येक शेतकरी मित्रांचे खूप खूप आभार मानतो। तर आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे की बरेच शेतकरी त्यांनी कमेंट्सवर किंवा कॉल करून देखील विचारलं आहे की तेलकट डागाचं झालं पण डाळिंब मर रोग व्यवस्थापन, यावर आपण काही शेतकरी मित्रांना आपण काय सांगू शकतो की बरेच शेतकरी हे मर रोगाने खूप त्रस्त आहेत की डाळिंब मर रोग एकदा सुरुवात झाली की तो थांबण्याचं नावच घेत नाही। तर हा डाळिंब मर रोग कशामुळे होतो व यावर आपण नियंत्रण किंवा उपाययोजना काय करू शकतो, यावर फक्त आपल्या शेतकरी मित्रांना आज आपण मार्गदर्शन करा सर। शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, नमस्कार। आज आपण डाळिंब मर रोग या विषयावरती चर्चा करत आहोत। मी फार काही डीपमध्ये जाणार नाही कारण क्लिष्ट विषय आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळात शेतकऱ्यांना जे गरजेच्या गोष्टी त्या आपण सांगूया। थोडक्यात डाळिंब मर रोग जो होतो तो मर रोग होण्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी 3 गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे। त्याच्यामध्ये एक आहे बुरशी। तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बुरशा आहेत त्याच्यामध्ये सेराटोसिस्टिस, फ्युजारियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा या प्रकारच्या ज्या बुरशा आहे याच्यामुळे तो मर रोग होतो। दुसरं कॉज आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कारण आहे दुसरं, त्याच्यामध्ये शॉटोलो किंवा पिनोलो बरोबर ज्याला आपण खोडभुंगा म्हणतो ते एक कारण आहे। तिसरं कारण त्याच्यामध्ये आहे सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड। तर बऱ्याचदा मला शेतकरी बांधवांना एकच या ठिकाणी गोष्ट सांगायची आहे की व्यवस्थापन करताना एक कोणतीही गोष्ट लक्षात नाही, हा एक कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे हा वेगवेगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम आहे। त्यामुळे आपल्याला व्यवस्थापन करताना ह्या सगळ्याच बाजू त्याच्यातल्या लक्षात घेतल्या पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की हा रोग जो आहे मर रोग हा येतो कसा किंवा पसरतो कसा, ह्या दोन्ही बाबी त्याच्यामध्ये आहे। विशेषतः नवीन लागवड करतानाच आपल्याला ही गोष्ट शेतकरी बांधवांना लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे जे रोप येणार आहे हे रोगमुक्त असलं पाहिजे, हे सूत्रकृमीमुक्त असलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं हे रोगमुक्त जे रोप आहे तिथून आपल्याला चांगली सुरुवात करता येणं शक्य आहे। पण येतानाच जर रोप रोगट आलं तर मग मात्र व्यवस्थापन करणं खूप क्लिष्ट आहे आणि कठीण आहे। त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे लागवडीच्या वेळेला जी आपल्याला काळजी घ्यायची शेतकरी बांधवांना, ती काळजी अशी आहे की जे रोप आपल्याकडे येतं तर प्रथमतः तर बेड आपले जे आहे ते किमान 1.5 ते 2 फूट उंचच असले पाहिजे। अच्छा, म्हणजे बेडवरतीच लागण केली पाहिजे। बऱ्याचदा आपल्याला लक्षात येईल की शेतकरी लागवड करताना काय करतात, कांद्यामध्ये लागवडी करतात, घासामध्ये, म्हणजे चालू पिकामध्ये लागवडी करतात। शेतकरी बंधूंनो, माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे आपलं जास्त वर्ष राहणारं पीक आहे आणि या पिकाचं व्यवस्थापन करताना आपण सुरुवातीपासून काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये हे मुख्य रोग जे आहे यांच्यासोबत आपण खूप सतर्क असणं गरजेचं आहे। तर 2 फूट उंचीचे किमान बेड असावेत आणि त्याच्यावरती लागवड करताना एक लक्षात घ्या की आपण जे रोपासोबत जी माती येते, जे माती असते आणि त्याच्यावरती वाढ झाली असते रोपावर, तर त्या लेवललाच आपल्याला रोपाची लागण करायची की त्याच्यावरती अतिरिक्त माती खोडाला लागणार नाही याची काळजी आपल्याला खूप घेणं गरजेचं आहे। तर ती लागवड करताना ती मुख्य गोष्ट आहे की आपल्याला ते केलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की लागवडीचं रोपामधलं अंतर पण फार महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये। तर रोपामधलं अंतर, आता हाय डेन्सिटी प्लांटेशनचा जमाना आलेला आहे, खूप दाट लागणी सुरू झाली आहेत, तरी पण मी शेतकरी बांधवांना एक गोष्ट सांगू इच्छितो की लागवड करताना रोपामधलं जे अंतर हे किमान 10 फूट, कमीत कमी 8 फूट असावं, याच्यापेक्षा जास्त कमी अंतर करू नका। शक्यतो दाट लागवडीनंतर काय होतं लागवडीमुळं की रोगाची जी प्रसार आहे तो झपाट्याने होतो। तिसरी गोष्ट की त्या झाडाच्या
बुंद्याजवळ सातत्य सततच ओल राहील अशी परिस्थिती नको आहे. म्हणजे पाण्याचं नियंत्रण जे आहे ते महत्त्वाचं आहे, की पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचा विषय, की त्या ठिकाणी सतत जर ओल राहिली खोडाजवळ तरी मररोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता जे नियमित ट्रीटमेंट म्हणजे लागवडीपासून आपल्याला काही ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. इव्हन लागवडीच्या वेळेला आपल्याला इव्हन ज्या नियंत्रित म्हणजे रोगाला नियंत्रित करणारे जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये जैविक बुरशीनाशकांवर विशेष करून भर देईल. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, शिडोमोनस आहे, बॅसिलस आहे, अशा प्रकारचे बुरशी नियंत्रण करणारे घटक आहेत. त्याच्यामध्ये कीड नियंत्रण करणारे काही घटक आहेत, व्हर्टिसिलियम आहे, बिव्हेरिया आहे, मेट्रायझियम आहे. त्याच्यामध्ये सूत्रकृमी नियंत्रण करणारे काही घटक आहेत, पॅसिलोमायसिस लिलेसिनस सारख्या गोष्टी. तर याचा एकदा केवळ त्यावेळी लागवडीच्या वेळेत आपण वापर केलाच पाहिजे, परंतु याचा सातत्यपूर्ण वापर कन्सिस्टंटली काही महिन्याच्या दीड महिन्याच्या अंतराने पण आपल्याला नियमित चालू ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर जे मोठे झाडं आहेत, जे आता प्लॉट चालू आहेत शेतकऱ्यांचे, त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर बऱ्याचदा काय होतं की हे खूप महत्त्वाचा विषय आहे, की आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे, आपल्याला रासायनिक औषधं वापरायची आहेत आणि आपल्याला जैविक औषधं वापरायची, 3 बाबी याच्यामध्ये आहेत. तर व्यवस्थापन करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की जे झाड तुमच्या प्लॉटमध्ये आज एक गेलंय, मर सुरू झाली आहे प्लॉटमध्ये आणि झाड गेले, बरेच शेतकरी काय करतात की हे झाड उपसून फेकून देतात. त्यांना बरं नाही वाटत प्लॉटमध्ये बाकीचे लोक आल्यावर नाव ठेवतात, त्यांना स्वच्छता ठेवायला स्वच्छता आवडतं. वाटत किंवा बरं नाही वाटत ना, बाजू लोक नाव ठेवतात. तर हे पहा, डाळिंब व्यवस्थापन आणि इतर पिकांचं व्यवस्थापन ह्या भिन्न गोष्टी आहेत. तुम्ही हे झाड जर उपसलं तर त्या झाडासोबत त्या झाडावर असणाऱ्या तिथं असणाऱ्या ज्या बुरशी आहेत, तिथं असणारे जे सूत्रकृमी आहेत, तिथं असणाऱ्या ज्या किडी आहेत, ते मायग्रेशन होतं. म्हणजे आजूबाजूला ते पसरतात, कारण त्याचा होस्टच जातो तिथून, त्याला राहायला घर नाही राहत, मग ते आजूबाजूला पसरतात. आणि असं लक्षात येतं की झाडं उपसल्यानंतर आजूबाजूला मरचं प्रमाण आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतं, झपाट्याने वाढतं. मग मोठमोठे खळे तयार होतात आणि शेतकऱ्यांचं त्या व्यवस्थापन करण्याकडं पण लक्ष लागत नाही आणि एक निगेटिव्हिटी शेतकऱ्यांमध्ये येते, नकारात्मकता येते, की ज्याच्यामुळे त्या प्लॉटकडे त्यांचं फारसं लक्ष राहत नाही आणि खर्च पण वाढतो. तर मला तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची, की बऱ्याचदा या बाबतीमध्ये मी सांगितलं तुम्हाला की एक तर झाड उपसायचं नाही. दुसरी गोष्ट, एखादं झाड पूर्ण मर झालेली आहे, तुम्हाला वाटलं हे आता पूर्ण मेलेलं झाड, तर मग काय करायचं, 1 फुटाचा अर्धा फुटाचं खोड ठेवायचं, वरचा भाग जो आहे कापायचा आणि तो जाळून नष्ट करून टाकायचा. पण ते खोड जे आहे त्या ठिकाणी पण आपल्याला सातत्यपूर्ण ट्रीटमेंट करायची हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा शेतकरी काय करतात की मर झालेले जे झाडे, मी म्हणजे बऱ्याच ठिकाणी अनुभव पाहिलं मी प्रत्यक्ष प्लॉटवरती जेव्हा गेलो, तर मर झालेले जे झाडे ते सोडून सगळ्या बागेला बाकीच्या झाडांना ट्रीटमेंट करत बसतात. पण खरं तर रोगाचा जो सोर्स आहे, माहेरघर आहे, ते प्लांट आहे. त्यामुळे त्याची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे, की तिथून तो पसरला नाही पाहिजे. आता या ठिकाणी आपण इतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस कशा करतो, इव्हन तुम्हाला एक मी अजून हेच सांगू इच्छितो, की बऱ्याच शेतकऱ्याला हा अनुभव आला असेल की शेजारी आपल्या भाऊबंदाचं कोणाच तरी शेजारचा जो डाळिंबाची बाग आहे तर ती मर झाली आणि नंतर त्यांनी काय केलं, ती बाग काढून टाकली. तर असं लक्षात त्यांनी बाग काढून टाकल्यानंतर तुमच्या बागेत किती अंतर असू दे, ते झपाट्याने तो रोग शेजारच्या बागेमध्ये पसरतो. तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी. दुसरा महत्त्वाचा व्यवस्थापनाचा विषय आहे ते प्रत्यक्षात औषधांच्या मार्फत आपलं नियंत्रण करायचं. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, की पहिलं काय करायचं आहे, की पूर्ण प्लॉट तुमचा सोडा. एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी मर सुरू झाले ते झाड आणि त्याच्या आजूबाजूचे झाडं, मी तर तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की कसं सिलेक्शन करायचं आहे आपल्या ट्रीटमेंटसाठी, काय करायचं. तर पहिलं जे रोगग्रस्त झाड आहे त्या लाईनमधले, त्या ओळीमधले, त्या झाडाच्या पलीकडचे 2 झाडं, अलीकडचे 2 झाडं, जे चांगल्या झाडांबद्दल बोलतो, त्याचं सिलेक्शन करायचं आहे. शिवाय ते ज्या मध्यवर्ती झाड आहे मर झालं त्याच्या शेजारच्या लाईनमधले 3 झाडं, म्हणजे त्याच्या समोरचं झाड आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूचं एक झाड, आणि त्याच्या परत शेजारच्या दुसऱ्या लाईनमधलं त्याच्या समोरचं एक झाड आणि डाव्या आणि उजव्या बाजूचं एक झाड. तर अशा पद्धतीने एक मर रोगग्रस्त झाडासाठी आपण 10 झाडं सिलेक्ट केली. म्हणजे त्या लाईनमधले डाव्या उजव्या बाजूचे 2-2 झाडं, हे 4 झाले, आणि शेजारच्या लाईनमधले 3 झाडं, परत त्याच्या पलीकडच्या लाईनमधले 3 झाडं, असे 6 झाडं हे झाले. 6 आणि 4 10 आणि ते मर झालं 11 झाड. तर अशा पद्धतीने ह्या 11 झाडांचं आपलं पहिलं सिलेक्शन करायचं आणि याच झाडांना ट्रीटमेंट करा तुम्ही. बाकीच्या प्लॉटचा विषय थोडा काळ विसरून जा, बाकीच्या प्लॉटला करा नका करू, तो भाग वेगळा आहे. पण ह्या झाडांसाठी आपलं काय करायचं, तर याच्यासाठी आपलं काय करायचं की याची बुंदा महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण ड्रीप खाली जे आपण ट्रीटमेंट करतो
ड्रिपनी जे आपण देतो ते चालू प्लॉटसाठी म्हणजे तुमच्या उत्पादनासाठी, पण मर रोग नियंत्रणासाठी जर काम करायचं असेल तर बुंद्याच्या भोवती केलं पाहिजे, म्हणजे खोडाच्या भोवती केलं पाहिजे. खोडाचा जो बुंदा आहे झाडाचा, जिथं माती आणि झाडाचं खोड आहे तर तो बुंदा तिथं आपण कॉलर म्हणतो इंग्लिशमध्ये कॉलर, पण इथं आपण बुंदा म्हणू शेतकऱ्यांचा. तर काय करायचंय तुम्हाला की त्या खोडाच्या बुंद्याच्या जवळ एक छोट्याशा डिशच्या आकाराचं साफ करायचं झाड, म्हणजे कॉलर मोकळं करून घ्यायचा आहे, तो कॉलर किंवा बुंदा मोकळा करायचा आहे. शेतकऱ्यांच्या भाषेत आळं करायचं, आळं छोटंसं आळं करायचं, खूप मोठं नाही, डिश छोटी डिश असते ना आपली त्या आकाराचं. म्हणजे वरून जर आपण एखादं औषध ओतलं तर ते औषध त्या कॉलर रिजनमध्ये किंवा त्या बुंद्याजवळ जिरलं पाहिजे, लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. मग काय करायचं यासाठी आपल्याला काय करायचं आहे की पहिलं तो बुंदा साफ करायचा आहे. बरोबर. बुंद्याजवळचं काही गवत वगैरे असं काढायचंय, तिथं छोटंसं आळं करायचंय आणि अशाच पद्धतीचं आळे आपल्याला त्या शेजारच्या 10 झाडांना पण करायचे. आता आपल्याला काय करायचंय, पहिलं रासायनिक ट्रीटमेंट करायची. रासायनिक ट्रीटमेंट करताना आपण आता मी इथं डायरेक्ट टेक्निकल नावं न घेता नावं घेतो काय औषधांचे, म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षात येतं. खूप टेक्निकल घुसलं तर शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि कन्फ्युजन पण वाढतं. त्यामुळं तुम्ही रासायनिक औषधांमध्ये आपण सिलेक्शन केलं पहिलं म्हणजे एकतर आपण बोर्डो मिश्रण घरी बनवू शकतो. पहिलं आपलं बोर्डो मिश्रणची ट्रीटमेंट करायची. बोर्डो मिश्रण बनवण्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करू. याच्यामध्ये ते प्रॅक्टिकली एवढं शक्य नाही, पण चुना आणि मोरसूद वापरून आणि 7 pH असणारा बोर्डो मिश्रण 1% बोर्डो मिश्रण आपल्या या ठिकाणी गरजेचं आहे. हे बोर्डो मिश्रण आपल्याला काय करायचं आहे की त्या बुंद्याजवळ खोडावरून ओतायचं आहे 5 लिटर प्रति झाड. 5 लिटर प्रति झाड. तर असं ह्या रोगग्रस्त झाडाचं आजूबाजूचे जे झाड आहेत त्यांना पण आपल्याला ते ओतायचंय. मग 5 लिटर बोर्डो मिश्रण आपलं ओतलं म्हणजे आपल्याला 11 झाडांसाठी 55 लिटर बोर्डो मिश्रण लागेल. तर असं फ्रेश तयार केलं बोर्डो मिश्रण ओतलेलं जास्त फायदेशीर ठरतं. तर ते करायचंय 5 लिटर प्रति झाड. दुसरं आपल्याला काय करायचंय की हमला म्हणून एक कीटकनाशक येतं, बरोबर आहे. तर हमला 2.5 मिली प्रति लिटरने घ्या. आणि साप म्हणून एक बुरशीनाशक येतं. सापमध्ये हमलामध्ये 2 घटक आहेत, सायपरमेथ्रिन आणि क्लोरोपायरिफॉस. हे कीटकनाशक आहेत. आणि साप जे बुरशीनाशक आहे याच्यामध्ये कार्बेंडेजिम आणि मँकोजिम म्हणजे एक आंतरप्रवाही आणि एक स्पर्शजन्य असे 2 बुरशीनाशक एकत्रित केलेले आहे त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांच्या भाषेत म्हटलं तर 22 आणि 45चं कॉम्बिनेशन. तर हे आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचंय. आणि हे काय करायचंय की हे द्रावण आपल्याला तयार करायचंय, साप आणि हमलाचं द्रावण तयार करायचंय आपल्याला, पाण्यामध्ये घ्यायचंय. मी काय सांगितलं, हमला 2.5 मिली प्रति लिटर आणि साप 2 ग्रॅम प्रति लिटर. हे द्रावण तयार करायचंय आणि हे द्रावण आपल्याला खोडावरून ओतत बुंद्याजवळ जिरवायचं 5 लिटर. तर हे कमीत कमी 2 लिटर तरी जिरवलं गेलं पाहिजे प्रति झाड. जास्त ओतलं तर चांगलेच आहे, पण मिनिमम 2 लिटर प्रति झाड 2 ते 5 लिटर पर्यंत ओतलं पाहिजे. खोडावरून ओतायचं, जिरलं पाहिजे, लक्षात घ्या. ते डायरेक्ट काही जण काय करतात, मोठी बादली घेतात, डायरेक्ट ओततात आणि ते कुठंतरी गल्लीमध्ये निघून जातं. म्हणजे ते खोडाजवळ जिरलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे तो एरिया कव्हर होईल तो कॉलर जवळचा, बरोबर. आता हे झालं आपलं रासायनिक बुरशीनाशकाचे आणि कीटकनाशकाचे ट्रीटमेंट. आपण बोर्डो मिश्रण घेतलं, आपण साप आणि हमला घेतलं. आता या ड्रेंचिंग नंतर आपल्याला पुढं एक सातत्यपूर्ण जैविक नियंत्रणसाठी काम करायचंय. ते जैविक नियंत्रणात आपल्याला काय करायचंय की जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रायकोडर्मा, स्यूडोमोनास बॅसिलस याचं कॉम्बिनेशन जरी घेतलं तरी चालेल आपल्याला. तर हे किमान 5-5 मिली प्रति लिटर लिक्विड जर असेल तर 5 मिली प्रति लिटर आपले हे घ्यायचे आहेत. हे 15 मिली प्रति लिटर होतील तिन्ही मिळून. आपण डायरेक्ट द्रावण पण त्याचं वेगळ्या पद्धतीने तयार करू शकतो, पण इथे मी फार क्लिष्ट करत नाही. तर 15 मिली प्रति लिटर हे सगळं 5 मिली प्रत्येकी घेऊन एक आपल्याला हे द्रावण किती क्षेत्रासाठी लागणार आहे तर आपल्याला त्या हिशोबाने बनवायचं आहे, बरोबर. तर आपल्याला इथं 55 लिटर लागणार आहे एका झाडासाठी, आपल्याला 5 लिटर प्रति झाड. तर 55 लिटर आपल्या त्या झोनमध्ये एका झाडाच्या झोनसाठी यस 55 लिटर लागणार. तर या हिशोबाने आपल्याला हे द्रावण बनवायचे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ट्रायकोडर्मा, स्यूडोमोनास बॅसिलस जे आहे हे एकत्रित आपण मिक्सचर जे करणार आहे तर ते आपल्याला त्या पाण्यामध्ये भिजत टाकायचं आणि त्याच्यामध्ये गुळ जो आहे 10 ग्रॅम प्रति लिटरने गुळ वापरायचा आहे. तर असं हे द्रावण किमान रात्रभर तरी भिजत ठेवा आणि नंतर काय करा, त्या खोडावर ओतत त्या बुंद्याजवळ जिरलं पाहिजे असं 5 लिटर प्रति झाड हे त्या झोनमध्ये आपल्याला
जिरवायचे, बरोबर. तर अशा पद्धतीने आज कन्सोर्शिया पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपल्याकडे बायोकॉम्बी फर्स्ट म्हणून आपण तो कन्सोर्शिया आहे. तर तो कन्सोर्शिया तुम्ही वापरू शकता डायरेक्ट आणि अशा पद्धतीने भिजत टाकून ते द्रावण तुम्ही ओतू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे समजा एक आठवड्यातून एक दिवस फिक्स केला तुम्ही की रविवारी आपल्याला ड्रेंचिंग करायचं होतं, तर रविवारी आपण काय केलं की याचं ड्रेंचिंग केलं. आता एकच लक्षात घ्यायचं याच्यामध्ये की आपण जे रासायनिक ड्रेंचिंग केलं ते आपल्याला एकदाच करायचं आणि त्या ड्रेंचिंग नंतर हे जे जैविक ड्रेंचिंग आपल्याला सुरू करायचं आहे, ट्रीटमेंट सुरू करायची, याच्यामध्ये एक 7-8 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे आणि त्यानंतर परत आपलं रासायनिक ड्रेंच नाही करायचं, आपलं हे रेग्युलर चालू राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा विषय आहे आपला, हा झाला बुरशीनाशक म्हणून काम करतं. त्याच्यानंतर पुढचा विषय आपला कीडनाशकाचा. तर किडीसाठी आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिसिलियम बिव्हेरमेट्रायझियम जे आहे ते आपल्याला याच पद्धतीने प्रत्येकी 5 मिली प्रति लिटर म्हणजे 15 मिली प्रति लिटर का 3 घटक आहेत आणि हे द्रावण जे आहे आपल्याला याच्यामध्ये पण 10 ग्रॅम प्रति लिटरने गुळ वापरायचं आहे आणि हे आपल्याला भिजत टाकायचं आहे आदल्या रात्री. त्याच्यानंतर हे आपण जास्त राहिलं तर भिजत काहीच अडचण नाही. नंतर हे 5 लिटर प्रति झाड आपल्याला ह्या झोनमध्ये ओतायचं. अशाच पद्धतीने आपल्याला सूत्रकृमीसाठी काम करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की कीटनाशकासाठी आपलं काम करायचं तर आपल्याकडे ते बायोकॉम्बी थर्ड नावाने हे द्रावण मिळतंय रेडी शेतकऱ्यांसाठी कन्सोर्शिया, तर ते पण शेतकरी वापरू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट त्याच्यामध्ये येतो सूत्रकृमीसाठी. सूत्रकृमीसाठी बॅसिलोमायसिस लिलायसेनस आहे, बॅसिलस फर्मस आहे. तर हे बॅसिलस फर्मस जीवाणू आहे, बॅसिलोमायसिस लिलायसेनस ही बुरशी आहे. तर हे द्रावण आपण त्या ठिकाणी तयार करून वापरू शकतो कन्सोर्शिया. तर हे पण आपल्याला 5 मिली प्रति लिटरने घ्यायचं किंवा बायोकॉम्बी 4 नावाने आपल्याकडे कन्सोर्शिया पण अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे द्रावण पण 5 लिटर प्रति झाड याप्रमाणे आपल्याला ओतायचं. आता एकदा तुम्ही रविवारीची निवड केली तर ह्या रविवारी तुम्ही जैविक बुरशीनाशक घेतलं, पुढच्या रविवारी जैविक कीटनाशक घेतलं, त्याच्या पुढच्या रविवारी तुम्ही सूत्रकृमीनाशक घेतलं. तर आता आपल्याला हे रोटेशनमध्ये चालू ठेवायचं, महिन्यातून एकदा तरी हे तिन्ही गेले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे कन्सिस्टंट ही ट्रीटमेंट चालू ठेवायची. का तर मररोग पसरू नये म्हणून. मररोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतं की तुम्ही ह्या ट्रीटमेंट करत असताना मररोगग्रस्त झाडं 20% सुधारू शकतात, पण आपलं ट्रीटमेंट करण्याचा मुख्य उद्देश आहे की ते मररोग पसरू नये म्हणून. हे तर लक्षात घ्या. बऱ्याच जणांना वाटतं की आपण मररोगाची ट्रीटमेंट केल्यानंतर पण एखादं झाड थोडंसं 50% मर झाली, ट्रीटमेंट सुरू केली आणि ते झाड पूर्ण गेलं, तर शेतकऱ्यांच्या डोक्यात काय येतं की आपली ट्रीटमेंट फेल गेली. असं नाहीये. आपण ही जी ट्रीटमेंट करतो हे रोग पसरू नये म्हणून. ही ट्रीटमेंट रोग नियंत्रणासाठी मुख्यत्वे नाहीये, तर पसरू नये म्हणून. आता समजा मररोगग्रस्त झाड याची आपण पुनर्लागण पण करू शकतो, पण त्याबाबत आपण ह्या व्हिडिओ तेवढं सविस्तर सांगू शकत नाही, कारण ते एक वेगळी प्रक्रिया आहे. त्याबद्दल आपण नंतर व्हिडिओ. पण या ठिकाणी मुख्यत्वे मला एक जी गोष्ट सांगायची की शेतकरी बंधूंनो, मर रोग होतं म्हणजे काय, साधी गोष्ट असते. आपल्याला माहिती आहे जसं हृदय रोग व्यक्तीच्या जसा व्हेन्स ब्लॉक झालेले असतात, तसं याच्यामध्ये काय असतं की डाळिंबामध्ये अन्नद्रव्य आणि पाणी उचलणारे झायलेम बंडल्स असतात. हे नावात खूप जाऊ नका. ते उचलतात, पानापर्यंत पोहोचवतात आणि मग पाण्याला एकदा पानापर्यंत एकदा ते अन्नद्रव्य आणि पाणी पोहोचलं की सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने पान अन्न तयार करतं आणि हे अन्न परत मुळाला पाहिजे असतं. तर अशा पद्धतीचं हे जे सर्क्युलेशन ते फ्लो बाहेरच्या बंडलमधून होतं आणि मग याच्यामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये कुठं अडथळा तयार झाला तर झाड मर होते त्याच्यामध्ये. मग साधी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा काय होतं की जसं हार्टचं पर्सेंटेज ब्लॉकेज असतं तसं याच्यामध्ये पण ब्लॉकेज पर्सेंटेज असतं बऱ्याचदा. त्यामुळं काय होतं काही वेळेला की काही झाडं एकदम परसेटिंग म्हणजे फळ मोठं झाल्यानंतर काही वेळेला मरतात, तर ज्याच्यामध्ये कमी ब्लॉकेज थोडं उशिरा मरतं. काही झाडं जे आहेत ते सेटिंगच्या वेळेला मरतात लवकर, त्यावेळेला काय होतं की त्याचं ब्लॉकेज जास्त असं झाड लवकर मरेल. आणि काही वेळेला काय होतं झाड फ्लॉवरिंगलाच मरतं. मग त्यामुळं शेतकऱ्यांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा संबंध ब्लॉकेजशी आहे. अन्नद्रव्य आणि पानापर्यंत पोहोचणं आणि पानाने तयार केलेलं अन्न पूर्ण झाडामध्ये ट्रान्सलोकेट होतं आणि जे अडचणी येतात त्यामुळे ते झाड मरतं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की समजा तुमचं झाड उभं आहे डाळिंबाचं आणि एखादी फांदी सुकली तर लगेच त्या फांदीला जे फळं आहेत ते पहिले तोडून घ्या, म्हणजे जेणेकरून काय होतं की तुमच्या ट्रीटमेंट चालू असताना काही वेळेला झाडं सुधारतात पण बऱ्याचदा, म्हणजे चान्सेस आहेत, असं नाही की बिलकुल नाही. मग ते समजा तुम्ही फांदीची फळं काढून घेतले तर तो लोड कमी होतो झाडावरचा आणि मग सुधरू शकतं. समजा दुसरी फांदी वाढली, त्या दुसऱ्या फांदीचे फळं परत तोडून घ्या आणि समजा पूर्ण झाड वाढलं तर मग पूर्ण फळं काढून घ्या, कारण ते तसे मार्केटला जाणार नाही सुकल्यानंतर. त्यामुळं काय आहे की तुम्ही फळं कमी करता म्हणजे झाड सुधारण्याचे चान्सेस ट्रीटमेंट चालू असताना आणखी वाढू शकतात.
पण परत मी सांगतो की ही ट्रीटमेंट जी आहे ही झाडं मर झालेले झाडं हिरव्या करण्यासाठी नाही आहे, तर हे प्रसार होऊ नये म्हणून ही आपण ट्रीटमेंट या ठिकाणी करतो. बऱ्याचदा सिम्पटम्समध्ये असं दिसतं की तुम्ही झाडं उपटलं तर त्यात लक्षात येतं की खोडावरती छिद्र पडलेले आहेत शॉर्ट बोररचे, त्याच्यानंतर मुळं काळे पडलेले आहेत ठिकठिकाणी, स्प्लिट केल्यानंतर त्याच्या झायलेम फ्लोएम बंडलमध्ये काळे चट्टे दिसून येतात किंवा ब्राउनिंग झालेलं दिसतं त्याच्यामध्ये. तर जसं मी म्हटलं तर त्या बुरशीनुसार याच्यानुसार सिराटोसिस्टिस असेल, फ्युजारियम असेल, रायझोक्टोनिया असेल, त्याच्यानंतर फायटोप्थोरा असेल, तर वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात खूप न जाता कॉम्प्लेक्समध्ये आत्ता सांगितली ट्रीटमेंट जर तुम्ही केली सातत्यपूर्ण, तर मला वाटतं त्याच्या खूप खोलात जायची काही गरज नाही की कशामुळे मर झाली, कारण ते सगळ्यालाच लागू पडणार आहे. तर अशा पद्धतीने डाळिंबामध्ये मर रोग नियंत्रण जे आहे त्याचा प्रसार टाळणं आपल्याला सहज शक्य आहे. तर आपल्याला खूप तुम्हाला जर काही शंका असेल तर मला तुम्ही कॉमेंट्स द्या, त्यानुसार आपण वेगवेगळे व्हिडिओ पण याच्यामध्ये डीपमध्ये बनवू शकतो. तर धन्यवाद. धन्यवाद सर. म्हणजे अगदी कमी वेळामध्ये आपण डाळिंब मर रोग, तसं जर बघायला गेलं तर मर रोग हा खूप मोठा विषय शेतकरी मित्रांनो. म्हणजे अगदी आपण 1.5-2 तास जरी याच्यावर बोललो तरी कमीच पडेल. पण नक्कीच आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही सरांची जी माहिती आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हा आपला एक पहिला व्हिडिओ होता मर रोगावर आणि यातून आपल्याला नक्कीच काहीतरी फायदा होईल अशी मी आशा बाळगतो. तर धन्यवाद सर, आपण शेतकरी मित्रांना एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. शेतकरी मित्रांनो.